नमस्कार. तेजस्विना वधितमस्तु पर्व तिसरे नवरूप स्त्री कर्तृत्वाचे या भागामध्ये मी डॉक्टर तेजस्विनी भाले तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज आपण भेटत आहोत आपल्या नवदुर्गांपैकी पुढच्या दुर्गेला, ज्यांचं नाव आहे सौ मालती कलमाडी मॅडम. नमस्ते मॅम. नमस्ते. आणि तुमचं या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. मालती कलमाडी मॅडमची ओळख सगळ्यांना नक्कीच असणार आहे, कारण त्या खूप ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ आहेत. कन्नडा ग्रुप आणि कावेरी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स हे त्यांचं मेन ओळख आहे, जिथे त्या सेक्रेटरी आहेत आणि त्याचबरोबर त्या ट्रस्टी सुद्धा आहेत. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत की शिक्षण पद्धती ही आपण म्हणतो फक्त की बदलत चालली आहे, पण ती बदलतीये म्हणजे काय आणि ती सुधारण्यासाठी त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. तर त्याबद्दल ते आपल्याशी गप्पा मारणार आहेत. त्यांचं जे काही आयुष्यामध्ये शिक्षण पद्धतीमध्ये येण्याचा जो प्रवास घडलाय त्याबद्दल ते आपल्याला मार्गदर्शन करतील. आणि नक्कीच त्यांचे जी काही जर्नी झालेली आहे आयुष्यामधले जे जे टप्पे ते आपल्यासमोर उलगडणार आहेत, त्याच्यातनं आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळेल. सो नमस्ते मॅम. आणि खूप स्वागत आणि खूप धन्यवाद की तुम्ही मला वेळ दिलात आणि आज आपण हा कार्यक्रम आपल्या नवरात्रीनिमित्त करत आहोत. तर सगळ्यात पहिला प्रश्न माझा असा आहे की तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळालात? म्हणजे बालपणापासून तुमच्यावर काय असे संस्कार घडले तुमच्या फॅमिलीमध्ये की जेणेकरून तुम्हाला असं वाटलं की मी शिक्षण, जो मूलभूत पाया आहे प्रत्येकाच्या आयुष्यातला, त्याच्याकडे वळावं? दिस इज अ व्हेरी गुड क्वेश्चन तेजस्विनी. ॲक्च्युली मला काय झालं, आय गॉट मॅरीड इन 1976. ओके. आणि आय केम टू पुणे. वेन आय गॉट मॅरीड अँड केम टू पुणे, मला असं वाटत नव्हतं की आय विल गेट इन टू द फील्ड ऑफ एज्युकेशन. ओके. सो आय केम टू पुणे ॲज अ यंग ब्राईड इन 76. आणि त्याच्यानंतर मी बघितलं की माय फादर इन लॉ वॉज इन्व्हॉल्ड इन, he was the president of Kannada Sangha. And he used to go to that school. Yes. So I was his secretary. Okay. In the sense, we had those phone calls, you know. You turn the, there was no mobile. Oh, yeah. The old-fashioned phone. So I used to call him uncle. So मी सांगत होती त्यांना की मी ते नंबर सगळे फिरून तुम्हाला देते, तुम्ही बोला. सो आय स्टार्टेड गोईंग विथ हिम टू द स्कूल. ओके. आणि मला त्यांचं डिवोशन आवडलं की तिथे नवीन एक विंग बांधत होते आणि ते बांधताना ते संध्याकाळी ते डॉक्टर होते आणि संध्याकाळी आल्यानंतर ते पाणी घालायला जात होते. ओके. ते फाउंडेशन. तो मी विचारत होते की there are workers, why do you want to go and water that? So he used to say foundation, one thing, foundation strong असायला पाहिजे. Wow. तो हे सगळं मी बघितलेलं आहे. आणि I was admiring him, you know. I said, my God, काय devotion. आणि ते सुद्धा he was not getting paid for the work he was doing. आणि तेव्हा फक्त एक बिल्डिंग होतं आमचं. But then what happened, I realized that I actually was interested in children. Okay. आणि आता after so many years, मी एक दिवस बसून I started reflecting, why am I so interested in this field of education? तेव्हा मला माझं चाइल्डहुडमध्ये I remembered की when I was very small, मला शाळेत I would like to go only to play, to meet my friends. I did not like to study. Okay. आणि my sister used to come first in the class. Okay. And it was an all-girls school. So somehow I used to fail and pass to the next class. And I would come running home. My sister would come first in the class and I would come running home. And I would say, see, I failed and passed.
Then it was my maths teacher in the 7th standard, I think. She told me, her name is Miss Ramnama, and she's no more now. But she told me, Malti, why are you doing this? Why are you not doing your homework? So I said, I don't like Hindi and I don't like mathematics. Everything else I'm passing, but these two are what I don't like. She told me, whenever you are free, come to me and I will help you. And tuition navta, but I used to go to her during school. And after 8th standard, I started coming first. Oh, very nice. And first alanandar, I did not want to give up that first. So automatically me अभ्यास आणि एज्युकेशन I started आवड निर्माण झाला. That is one. आणि घरी my mother was a very strict disciplinarian. ओके. आणि my father encouraged us to learn. If we wanted to do something in gardening, he would get me books on gardening. Very nice. If I wanted to do some handicraft, he'd get me books on handicraft. आणि दर रविवारी he would, ours was a joint family. So they बसून सगळ्या encyclopedia वाचत होते. Okay. So I think we were interested in gaining knowledge. Perfect. And as children, we have played a lot, climbing trees, playing. I was a tomboy. Okay. So because we were in a joint family, we were only 4 girls and 11 boys. Okay. The influence was more. And the 2 eldest were girls, my sister and my eldest cousin. So they were the good girls, and the other 2, we were tomboys. Okay. So we grew up with boys. But one thing I must say, that love for learning was, I think, because of my father and mother. And my 2 grandparents. Okay. Because every time there was any new needlework, my grandparents were good at it. If there was any new recipe, my grandparents used to. So I have seen that and maybe absorbed that interest to learn. Very nice. So when I came here and started actually getting into, because of my father-in-law, the school is named after him now. Yes. Earlier he was called as Dr. K.S. Rao. But after Kalmadis became famous, then to retain the KHS, we opened up his name as Dr. Kalmadi Shamrao High School. So that KHS will remain. We don't. Otherwise it was earlier called Karnataka High School. Yes, yes. So we said, let us, that's how I got involved with the school. And my main focus was, when I looked back, I said, why do children come to school? They want to enjoy. So we created a vision for the school. So if you ask me, what is the vision? Earlier it was excellence in education. Yes. But I said, this has no meaning. Let me break it down, because teachers should know, the principals should know what is the meaning of excellence, what is the meaning of true education. So then we all, principals, counselors, all of us got together and we created a shared vision. And today the vision of the school is to be a joyful learning community, nurturing creativity for a sustainable future. Wow. आणि हे विजन आहे ना, दरवर्षी आमचा रिव्ह्यू असते, प्रिन्सिपलशी आणि मॅनेजमेंट. सो आय टेक अ रिव्ह्यू. आणि ते रिव्ह्यू मध्ये एव्हरी वर्ड इन दिस विजन दे हॅव टू टेल मी, आम्ही शाळामध्ये काय केलंय, जॉयफुल मध्ये काय केलंय आम्ही टू मेक द चिल्ड्रन हॅपी, इन दिस थिंग, व्हॉट इज इट, क्रिएटिव्हिटी मध्ये काय केलंय, आणि सस्टेनेबिलिटी आणि फ्युचरसाठी काय काय. सो एव्हरी वर्ड ह्याच्यामध्ये. आता आपल्या कावेरी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये तुम्ही कोणाला विचारा,
हे सांगणार की आमचं फोकस हे आहे. सो एकदम एक फोकस आहे सुरू केलाय. सो आय एम व्हेरी हॅपी. आणि अनदर थिंग आय एम व्हेरी हॅपी टू शेअर विथ यू इज आमचं मॅनेजमेंट आहे ना, ते सगळे व्हेरी सिरियस आणि फोकस आपल्या एज्युकेशनबद्दल. आणि केव्हा मी काय विचारते की आम्हाला हे करायचंय, हे थोडा पैसा होईल, खर्च होईल, ते म्हणतात मुलांसाठी मालती तू काय पाहिजे ते करून घे. एक फ्रीडम दिलंय मला. आणि ते इम्पॉर्टंट आहे. सपोज मॅनेजमेंट मेंबर्सला हे लक्ष नसले की मला एवढं सगळं करायला जमणार नाही. इनफॅक्ट आपल्या तेव्हा SSC बोर्ड होता. SSC बोर्डमध्ये काउन्सिलिंग नव्हतं, कम्प्युटर नव्हतं. हे सगळं 30 वर्ष पूर्वी. आमचं एवढं छोटं शाळा, आमचं फीस पण जास्त नाही आहे. अग्री. आणि इनस्पाइट ऑफ दॅट तुम्ही बघा, आमच्याकडे 30 वर्षापासून काउन्सिलिंग युनिट आहे. आमच्याकडे कम्प्युटर सायन्स आहे, कम्प्युटर्स आहे. आणि आता साधारण 2014 मध्ये आम्ही गिफ्टेड सेंटर सुरू केले. आणि हो, आय एम गोइंग टू कम टू दॅट पॉइंट ऑल्सो, बिकॉज दिस इज अ very creative and very much important part you have started in your institute. But just to know about your all childhood memories and how you got interest in education, that is very important, and the importance of learning new things. And as you use the word knowledge, the knowledge is very important, and then only you can act properly. So there is no need that everyone should get a degree in that particular field. But of course, education is important, degree is important, but you have got that interest and you have the influence of your parents and your father-in-law also, and that's why you are here and giving the best through KHS. Of course, I agree, and as I am a KHS parent, I am a proud KHS parent. About the vision of KHS, the Kannada Sangha, and you are handling 4 institutes, big institutes. You mentioned about the gifted child program. So our audience also wants to know about what is gifted child, means what is the gift and what is the main thing you are going to find out from their personalities. Yeah. So main manje, like in any given population, gifted manje actually it is high ability. You have children with special needs spectrum मध्ये, बेल कर्व मध्ये एक ठिकाणी ते मुलं आहे. ओके. आणि ॲव्हरेज मुलं असतात, आणि दुसऱ्या ठिकाणी हाय एबिलिटी मुलं असतात. करेक्ट. सो आमचं ॲक्च्युली आवर एम्पथी, सिम्पथी, एव्हरीथिंग इज विथ द चिल्ड्रन हू आर स्ट्रगलिंग, इवन इन अ स्कूल सिस्टम. आमचं लक्षात सगळे मुलं चांगला व्हायला पाहिजे म्हणून आम्ही ऑल आर एफर्ट्स आर ऑन देम. आणि ॲव्हरेज किड्स ते त्याच्यावर लक्ष असते. बट कोण हाय एबिलिटी मुलं असतात, करेक्ट, ते आपोआप येतात. बरोबर आहे. त्यांच्यासाठी आम्ही काय एक्स्ट्रा काय करत नाही, बिकॉज आम्हाला माहिती आहे त्यांना जमणारच आहे. ते ॲज इट इज ते हुशारच आहे, ते करेल. करेक्ट. बट can we do something for them? So ते लक्ष मला असं आलं की मी ज्ञानप्रबोधिनीमध्ये स्कूल सायकोलॉजी कोर्स करायला गेली. ओके. आणि तिथे गेले नंतर मला हे कॉन्सेप्ट पटलं. मी म्हणले आतापर्यंत मी त्याच्यावर लक्षच दिली नाही. 30 वर्षापूर्वी मी काउन्सिलिंगचं सुरू केलं. आणि ते सुरू केलं, मला दिसू येत होतं की मुला दे आर स्ट्रगलिंग, बिहेवियरल प्रॉब्लेम्स. सो त्याच्यासाठी माझं काम चालू होतं ऑलरेडी. करेक्ट. ते दिसू येते म्हणून. बट इथे काय दिसू येत नाही. आणि ते कोर्स करताना मला थोडं माझं फॅमिलीचं आठवण आलं
की आय फेल्ट दॅट सम ऑफ माय फॅमिली मेंबर्स मे बी वेर गिफ्टेड आणि त्यांना त्यांचा एन्व्हायरमेंट काय होतं ते एवढं चांगलं नव्हतं माझं ओन फॅमिलीमध्ये आणि ते चुकीचा रस्त्याने गेले. सो मला असं वाटलं की स्कूल्स नीड टू डू समथिंग. गुड. येस येस. आणि नाहीतर काय होते मेनी अ टाइम्स केव्हा देर इज नो प्रॉब्लेम द होम एन्व्हायरमेंट इज गुड. But when the home environment does not understand a gifted child, friends can play an important part, which the home does not know how to handle the child. Yes. Yeah. आणि हे सगळे असताना एवढा टॅलेंट असून पण आपल्या देशाला काय फायदा नाही आहे, सोसायटीला फायदा नाही आहे. आणि इवन फॉर दॅट पर्सन ही डझंट गेट हॅपीनेस की मी एवढं हुशार आहे आणि मला एवढं ऑपॉर्च्युनिटीज मिळते. करेक्ट. या मला एवढं स्कोप आहे. शाळा रेकग्नाइज केले नाही, घर रेकग्नाइज केलं. सो आय फेल्ट ते गिफ्टेड प्रोग्राम मेनली दोन प्रकारचं गिफ्टेड मुलं असतात. गिफ्टेड अचिव्हर आणि गिफ्टेड अंडर अचिव्हर. मी गिफ्टेड प्रोग्राम केलंय गिफ्टेड अंडर अचिव्हरला. गिफ्टेड अचिव्हर विल बेनिफिट फ्रॉम द प्रोग्राम. येस. बट कोण हाईड करून खाली आहे त्यांना रेकग्नाइज करून आयडेंटिफाय करून त्यांना वरती आणणं आपले कावेरी गिफ्टेड एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर आम्ही करतोय. आणि बघा ऑलमोस्ट 5 to 8% ऑफ एनी पॉप्युलेशन इज गिफ्टेड. येस येस. आपल्या देशामध्ये 1.4 बिलियन पॉप्युलेशन आहे. येस. सो गिफ्टेड बघा या किती केवढं आहे. केवढं. या. आणि काय करतोय आम्ही. बट हल्ली आय एम हॅपी दॅट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एक प्राईम मिनिस्टर्स इनोव्हेटिव्ह लर्निंग प्रोग्राम म्हणून सुरू केलाय. येस. त्याच्यामध्ये एक ध्रुव प्रोजेक्ट म्हणून आता ते ऍक्टिव्हेट करणार. त्याच्यामध्ये कावेरी गिफ्टेड एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर आम्हाला बोलावलं आणि त्यांनी म्हणलंय की तुम्ही पण जॉईन व्हा. सो इट इज व्हेरी गुड दॅट आवर work is being recognized. And more importantly, I'm happy that the government has now realized the seriousness of identifying these children. आणि schools मध्ये. So आता आपल्याकडे अटल टिंकरिंग लॅब आहे. अटल टिंकरिंग लॅब मध्ये बघितलं की छोटे मुलं 8वी 9वी 10वी मुलं काय इनोव्हेशन्स त्यांनी पुढे आणलेलं आहे. दिस इज ओनली पॉसिबल बिकॉज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज इनिशिएटेड द अटल टिंकरिंग लॅब्स इन स्कूल्स. पूर्वी नव्हतं. आणि आता विथ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 त्याच्यामध्ये खूप स्कोप आहे. सो क्रिएटिव्हिटीवर खूप स्कोप आहे. बट असं मी सांगू इच्छितो की इवन बिफोर NEP 2020 केम इन टू बीइंग आपल्या कावेरी ग्रुपमध्ये आम्ही हे सगळे कार्यक्रम अगोदरच सुरू केले. सो आपल्याकडे वी हॅड प्रोफेसर मोहनानंद तारा त्यांनी इन्क्वायरी सुरू केले आणि त्याच्यानंतर C2 सॅपलिंग म्हणून सुरू केले आम्ही. आणि अंग्रेजी थोडं चांगलं करायला आम्ही करडीपत म्हणून सुरू केलंय. आणि दुसरे मायलिन म्हणून मनोज देशपांडेंचं मायलिन म्हणून आहे त्यांचं वी स्टार्टेड युझिंग डिजिटल प्लॅटफॉर्म टू हेल्प अस आयडेंटिफाय द लेवल्स ऑफ चिल्ड्रन इन अ क्लासरूम so that we are able to do differentiated learning
help the children who are weak, help the children who are doing better. So supporting the teacher to identify so that her work will become less. So त्याच्यासाठी ते हे सगळे कार्यक्रम. आणि दुसरं म्हणजे आम्ही अंजली मॉरिस फाउंडेशन तिथे पण मी लर्निंग डिसेबिलिटी सेंटर आहे आणि तिथे मी 2008 पासून मी तिथे काम करते. दॅट इज फॉर चिल्ड्रन विथ लर्निंग डिसेबिलिटी. ते बघायला नॉर्मल चिल्ड्रन सारखं असतात बट त्यांचं ब्रेनमध्ये दुसरे कनेक्शन्स असतात. तो त्याच्यामुळे ते त्यांना लर्निंग अभ्यास करायला डिफिकल्टीज असते. ट्रू. आणि शाळामध्ये ते रेकग्नाइज करत नाही बिकॉज टीचर्स आर नॉट ट्रेन. त्यांना वाटते ही एकदम IQ कमी आहे. IQ कमी नाही आहे अजिबात. आम्ही काय डिफरंट करतो. आम्ही आता मुलं कोण मदत हवे वीक मुलं आम्ही त्यांना एम्पॉवरमेंट म्हणतो. इथे गिफ्टेड म्हणतो बट तिथे नॉन गिफ्टेड नाही म्हणत. आम्ही एम्पॉवरमेंट. तो आमचं काय इंटरव्हेन्शन प्रोग्राम्स असतात हे सगळे आम्ही त्यांचं पेरेंट्स बरोबर करतो. सो दोन्हीकडे आमचं एक चांगलं पेरेंट सपोर्ट ग्रुप केलं. हे बाजूंनी पण पेरेंट सपोर्ट ग्रुप आहे की मी एक लर्निंग डिफिकल्टीचा मुलांचा पेरेंट आहे. आमचं पण एक काहीतरी प्रॉब्लेम्स असते ना की असं कसं हँडल करायचंय किंवा कसं शिकवू मुलांना या गोष्टी. बिकॉज पेरेंट्स ऑल्सो डेली त्यांना चॅलेंजेस असतात आणि अँशियस असतात. सो त्याच्यासाठी आमचं पेरेंट बरोबर आमचं खूप चांगलं रिलेशनशिप आहे. ओके. आणि ते एक व्हेरी इम्पॉर्टंट. आम्ही सारखं बोलून पेरेंट्स बरोबर एक्सलंट रिलेशनशिप ठेवतो. आणि दुसरे म्हणजे मुलांना पण वी गिव्ह देम आर इंडियन कल्चर. त्याच्यावर बिकॉज ॲज अ चाइल्ड आय ग्रू अप इन अ ट्रेडिशनल होम. सो मला वाटते ते एक खूप चांगलं फाउंडेशन देतं. आपले व्हेरी ट्रू. सो आम्ही ते सगळे केलेलं आहे. आणि नाव वी आर लुकिंग इवन NEP 2020 इंडियन नॉलेज सिस्टम म्हणून सांगतात. सो आपले गिफ्टेड प्रोग्राम मध्ये ते पंचकोशात तुम्हाला माहिती आहे की आम्ही प्रकृती अनालिसिस करतो आणि वी आर आयडेंटिफाईंग टेलिंग चिल्ड्रन. आणि आता विथ डॉक्टर भूषण पटवर्धन जस्ट रिसेंटली म्हणजे 20 on the Ayurveda Day. Ayurveda Day. Just last week on 23rd ला. तो तेव्हा त्यांनी पुस्तक आयुर्वेदा फॉर किड्स तेव्हा 1500 मुलांचा त्यांनी प्रकृती अनालिसिस केलंय. सो हे करायला पाहिजे. सो आय थिंक इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट ईस्ट आणि वेस्ट दोन्ही सायन्स शुड कम टुगेदर. दोन्ही बिकॉज सायंटिफिक एव्हिडन्स पाहिजे सगळ्यांना. सो ते प्रयत्न आहे माझा की हाऊ डू यू गिव्ह इक्वल इम्पॉर्टन्स टू वॉट एव्हर वी आर लर्निंग फ्रॉम द वेस्ट आणि हाऊ डू यू मेक वॉट एव्हर आर ट्रेडिशनली आवर बेस नॉलेज हाऊ डू यू ब्रिंग इट अप. आणि नॉट ओनली ब्रिंग इट अप. आता माझं रिसेंटली वी हॅव स्टार्टेड रिसर्च. आमचं शाळाचं टीचर्स दे आर डुईंग रिसर्च इन वॉट एव्हर ते शाळामध्ये राबवतात. सो वी आर टेलिंग देम यू डॉक्युमेंट अँड यू डू रिसर्च. सो त्याच्यामध्ये केस स्टडीज आहे, त्याच्यामध्ये रिसर्च आहे, ॲक्शन रिसर्च आहे. सो वी आर स्किलिंग आर टीचर्स टू अंडरस्टँड हाऊ टू डू रिसर्च. आणि आता एक मला वाटते 1-2 दिवस पण झालं नाही, कावेरी उडान म्हणून डॉक्टर जयश्री बंगाले
ते आमचं रिसर्च सगळे बघतात. त्यांनी सुरू केलं. Oh, सो आय एम ओव्हर एक्सायटेड. मी म्हणले जयश्री, आय एम व्हेरी हॅपी की तू आहे आणि हे सगळं यू आर डुईंग. की बिकॉज स्कूल्स, Indian schools, we need to become more scientific in our approach. And only then we will have scientific evidence of our practices. आम्ही काय प्रॅक्टिस करतो शाळेमध्ये ते सक्सेसफुल आहे आम्हाला माहिती आहे, बट डॉक्युमेंटेशन नाही आहे, त्याच्यावर रिसर्च नाही आहे, अभ्यास नाही आहे. सो नाव वी आर डुईंग ऑल दॅट. That is a big step actually, and the documentation, the research, then the publications, and that will help others also, the other institutes, the other schools, other parents to follow those guidelines. That's the main what we are saying, that the building education policy. So all these inputs are there. Actually, you are already recognized by Government of India. So they are already taking inputs from Kaveri Sangha and the Kannada Sangha. This is a great thing. And as you are mentioning about research, as I practice Ayurveda, which is the Indian ancient medicine science of India, and we are saying that all the grantha we are having, they are already documented by our acharyas. But now, as you mentioned, that yes, the Indian science and the modern science should come together, and then that is one more evidence. So I work in the same way. I do research. I am a clinician, I am a physician, but along with that I am a researcher, and I do research for last now 10 years, practicing for more than 20 years, but later on I got interest in research, and I do my research in Prakriti analysis, as you know this Prakriti, and the same way I do my research in Nadi Pariksha. So Nadi Pariksha is my core, and I am also associated with one IT healthcare company. Education, knowledge, the interest in that, and making different policies for the children from their childhood. Yes. This is very important, the work you are doing, and you are doing it for last many years. I think 3 decades, more than 3 decades. Closely become 4 now. 4, okay. So it's really a great thing. I request you to guide them also that how we can do this education sector better and better. See, what has happened is, in 2009, we came up with the right to education. Yes. And after we came up with right to education, we are getting all the children into schools. But India is still not prepared with that infrastructure. Yes, enough infrastructure. Yes. Because of no roads, and the children are not able to get into schools. So I was looking at, like, you know, if urban schools could connect to rural schools, or if urban schools can connect to government schools, so that we create this sort of friendship, and even look at raising the quality. Yes. So that the reach becomes easier and faster because of our population. Yes. So that is one. And Kaveri Group, we have started a program called Gram Setu. So we are doing Urban Rural Connect, we call it. Yes. And we are doing that since few years now. And children love it. Yes. And we have beautiful examples of that. Exchange programs. Yes. Yeah. So it is only for 2 months, but even that 2 months, why do you want to exchange with some foreigner? Let us have an exchange program locally with communities that our children, urban children, are not familiar. Yes, yes. So we can, of course, do with foreigners, because even that experience is needed, because it's now become global citizens. You have to be. Yes. But can we also focus on Indian national groups of children? That is one which we have initiated. Another important thing is
allowing our children to do community work. That has never been a part of our school education. Very few schools were doing this community work. But now we are focusing on community work because the device has come. And children want to remain within their houses without physical exercise. And they want to just not go out. A big culprit. So it's become a little difficult times for parents also, because they are also using the mobile as much as the child. So there's a little bit of a confusion in raising children today. So that is where we are today. But your question about we need more teachers who are qualified. Yes. And that is one very important thing, because today we do not have enough teachers who are highly motivated and who have a purpose that I am a teacher because it is my dharma. Yes. Te azuni alele nahi. And unless a teacher is highly motivated, you cannot really provide the meaningful education. Yeah, so त्याच्यासाठी my appeal to senior citizens who have just after 58 who have retired or who are 60, please come back to schools. Offer your services in schools. Nice. Because what has happened today, because of longevity, people are not dying when they are 60 and 65 and 70. And they are energetic also. Yes, and they are energetic also. So I feel this age group, the senior citizens age group, has to refocus on school education. I like this thought. And I totally agree with this. Yes, Thank you. It's very nice. Yeah. So I feel that, if we all can get back, you needn't spend all the time. 6 hours nako तुम्ही spend करा शाळामध्ये. Correct. But locally, suppose आता बानेरमध्ये, we live in Baner. Senior citizens who are living near schools, whether it's a private school or a government school, 50 parents, 50 people, boys, men and women, they get attached to one school and they will say, we will come, we will see what are the needs of this school. And somebody might say, I'm good in stitching. Somebody might say, I'm good in banking. Somebody might say, I'm a doctor, I'm good in health. Come and interact with children. Correct. And start having conversations, because then as a senior citizen you are giving back to society. Your time is spent very well, and your mind remains fresh. You're not thinking इथे मला दुखते, माझा हात दुखते, माझा पाठ दुखते, त्याच्यावर लक्षच नाही. So I feel that if we can get these people back into schools, that will benefit India because of our large population. Correct. And another thing is, I feel internships pahije mulanna. Now suppose I want to become an Ayurvedic doctor. 8th standard nantar, school should prepare a proper internship calendar. Yes. Tumhi jaun tithe. So society should say, I open my doors to internships. Yes. Whether it is whichever service industry or manufacturing industry or IT industry, healthcare industry, any industry. Okay. ते exploration आपल्या देशामध्ये कमी पडतं. आपल्या मुलांना. Yes. So children need to explore to find out, what do I need? What do I like to do? Yes. Atta, most of the time parents will say, I think you should do this. Children should discover for themselves ki I love doing this and
मला ट्राय करायचं आहे. येस येस. सो ते ऑपॉर्च्युनिटीज थोडं जास्त पाहिजे. आहे असं नाही की नाही आहे, बट खूप कमी आहे. आणि इट इज नॉट एट ऑल अवेलेबल फॉर रुरल स्कूल्स, नॉट एट ऑल अवेलेबल फॉर गव्हर्नमेंट स्कूल्स. आपले अर्बन स्कूल्स, प्रायव्हेट स्कूल्सला थोडं तरी आहे, बट बाकी डिफरंट टाइप्स ऑफ स्कूल्सला नाही. सो आय थिंक हे थोडं आम्ही लक्ष देऊन ते करायला पाहिजे. आणि अजून एक मी बघितलंय की द रोल ऑफ अ मदर in parenting. Yeah. Parenting cannot be the role of only the mother. आपल्या इंडियन ट्रेडिशन मध्ये हे फोकस, अरे आईला वेळच नाही आहे असं सांगतात. असं सांगायचं नाही. इन टुडेज AI वर्ल्ड, आय थिंक बोथ पेरेंट्स आर इक्वली इम्पॉर्टंट. And I feel if we are wanting our girl child to study and to have a dream of her own, both husband and wife who decide to raise a child have to contribute towards parenting. Yeah. So this is one important dream of mine and a suggestion to the next generation of parents. Yes. And also to the parents of very small children. It's difficult to change the... after some age, it becomes very stubbornness and all kinds. But I think in schools itself, we have to have these conversations. College madhe these conversations. Asa nahi ki girls become very irresponsible. Asa pan nahi. We need both parents to be responsible. There is no up, high or low. True. Both need to be equally. They have to contribute in the parenting. Yeah. Because unless that is done, the child will not be brought up safely. And the child will not grow to be a very sensitive person, contributing towards the growth of wherever he or she is. So that is very important. Because आपल्या इंडियामध्ये अजूनही पेरेंटिंगचं रेस्पॉन्सिबिलिटी आईवरच असते. काय करू दे, बट ते शिफ्ट थोडा व्हायला पाहिजे. आई वडील दोघांनीही लक्ष घातलं पाहिजे. कारण असंच होतं, लाड करायला आई आहे आणि जेव्हा कधीतरी क्वचित पण ते टोकाचं असतं, ते रागवायला वडील असतात. So they should come together every day, and in balance they show both the things, the love also and the timely त्यांna ragavana sudha. That's very good. Yeah. So I like all your thoughts, ma'am, and of course, as you mentioned just now, the senior citizens. So and of course in my school also, I go to my school every year because the connect with the school is always there. आपण किती मोठे झाले तरी अजून शाळेत गेलं की छानच वाटतं आणि कनेक्टेड वाटतं. सो आवर फ्यू टीचर्स आर स्टील टुडे, दे आर गोइंग टू स्कूल अँड हेल्पिंग द न्यू टीचर्स इन माय मॉडर्न हायस्कूल. आय वॉज देअर. तुम्ही मॉडर्न? या, मॉडर्न हायस्कूल, द PS गर्ल्स हायस्कूल. आणि आता मला तुम्ही हे सांगितलं आपल्या एरियामध्ये, जसं मी औंध बाणेरमध्येच आहे, तर मी पण हा विचार करेन, हू कम टू मी ॲज अ पेशंट, ही सिनियर आहेत अँड दे वेर द टीचर. सो आय विल सजेस्ट देम. दिस इज अ व्हेरी गुड थॉट. कारण तो जे तुम्ही म्हणाले की धर्म आहे माझा शिक्षण मुलांना देणं, हा हे आताची पिढी नक्कीच अडॉप्ट करेल, पण तुमच्या पिढीतल्या लोकांना हे जास्त होतं. म्हणजे हाडाचा शिक्षक जे म्हटलं जायचं की शिक्षक आहे, मग तो सगळं द्यायचा विद्यार्थ्याला. तर ते नक्कीच मी पण हा विचार करेन आणि जे इंटरेस्ट असतील मी त्यांना हा तुमचा थॉट नक्की शेअर करेन. म्हणजे आपल्या युट्यूब चॅनलवरनं ऐकून लोकांना समजेलच, पण तरी मी पर्सनली ज्यांना भेटेल त्यांना नक्की सांगेन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तुम्ही हेही जे सांगितलं की पॅरेंटिंग आहे, मुलांकडे लक्ष देणं आहे, द एक्सचेंज प्रोग्राम आहे, द इंटर्नशिप इज व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट. सो मी ज्ञानप्रबोधिनीमध्ये माझ्या 8वीपासनं आमचा त्यांच्याशी संपर्क झालेला. आमच्या शाळेत यायचे प्रबोधिनीच्या ताई,
आणि खूप लकी मी समजते स्वतःला त्यामुळे की माझे पेरेंट्स, माझ्या आईनी आम्हाला खूप मोटिवेट केलं ज्ञानप्रबोधिनीशी कनेक्ट व्हायला. त्यामुळे मग तिथे जे काही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झाली, जे तुम्ही थॉट सांगितले की तिथे गेल्यावर मुलांना, हुशार मुलांकडेही लक्ष द्यायचं, तो जो काही थॉट आहे आणि ओव्हरऑल सगळ्या ऍक्टिव्हिटीज आणि याच्यात तुम्ही देशासाठी कसं काम करू शकता, हा थॉट आमच्या शाळेपर्यंतही ज्ञानप्रबोधिनीच्या मुळे पोहोचला होता. आणि तसंच काम म्हणजे मी पण प्रयत्न करेन, मी सुद्धा जायचे, तो मलाही शिकवायला खूप आवडतं. आता मी आयुर्वेद, नाडी परीक्षा हे शिकवते, पण मी जेव्हा 11वीत होते तेव्हा मी वेगळ्या अभिनव शाळेमध्ये, कन्या शाळेमध्ये, तेव्हा मी ज्ञानप्रबोधिनीतर्फे व्यक्तिमत्व विकसन तासिका घ्यायला जायचे की आपल्यासारखे हे म्हणजे तुम्ही जे सांगितलं थॉट की सगळ्यांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग यू आर शेअरिंग राईट नाव. आणि नक्कीच हे सगळं ऐकून आपली पुढची पिढी आहे, आजचे शिक्षक आहेत आणि जे रिटायर झालेले आहेत ते नक्कीच आपल्याला कॉन्टॅक्ट करतील आणि परत एकदा आम्हाला मुलांशी कनेक्ट व्हायचंय असं सांगतील. अगदी छान आहे हे. व्हेरी इम्पॉर्टंट थॉट्स तुम्ही खूप छान शेअर केले सगळ्यांसोबत. आणि नक्कीच हे ऐकून आज आपल्या ऑडियन्सला त्यातनं मोटिवेशन मिळालं असेल आणि मॅडमची जर्नी कशी सुरू झाली फ्रॉम देअर होम, देअर पेरेंट्स, देन टू पुणे, देन ॲज अ शिक्षण तज्ज्ञ आणि आता इन द पॉलिसी मेकिंग, हा कसा त्यांचा प्रवास घडला आहे हे त्यांनी आपल्याला खूप छान सांगितलंय, मार्गदर्शन केलेलं आहे. तर नक्कीच तुम्ही तुमचे फीडबॅक आम्हाला द्या आणि तुम्हाला काही मॅडमशी संपर्क साधायचा, ऑफकोर्स शी इज अवेलेबल, त्यांच्याबद्दल तुम्ही गुगल केलं की सगळं मिळणार आहे. पण तरी इफ यू फील यू कॅन सेंड युअर मेसेज टू मी आणि आपण मॅडमपर्यंत ते नक्की पोहोचूया. सो मॅडम तुमचे मी खूप आभारी आहे, तुम्ही तुमचा वेळ दिलात आणि तुमचे इतके छान अमूल्य आणि महत्त्वाचे मार्गदर्शन आणि सल्ले आणि तुमचे थॉट्स आमच्याबरोबर शेअर केले त्याबद्दल. सो तुम्हाला खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. थँक्यू मॅम.